जम्मू काश्मीरच्या नौगाम पोलीस ठाण्यात स्फोट, 7 मृत्यू तर 30 जण जखमी। एफएसएलची टीम अमोनियम नायट्रेटचे नमुने घेत असताना स्फोट, फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती। नौगाम पोलीस ठाण्यातील स्फोट दहशतवादी हल्ला नाही, स्फोटानंतर जम्मू काश्मीर पोलिसांचं स्पष्टीकरण। मात्र पीएफएफ संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती। बिहारमधील जनतेनं जंगलराजवाल्यांचा सांप्रदायिक माय फॉर्म्युलाला उद्ध्वस्त केलं। आता कट्टा सरकार पुन्हा येणार नाही, पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य। विकसित समृद्ध बिहारसाठी जनतेकडून मतदान, बिहारच्या विकासाला नव्या उंचीवर घेऊन जाणार। एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचं आश्वासन, जनतेचे मानले आभार। बिहार निवडणुकीचे निकाल धक्कादायक, निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरलो, निकालाचा आढावा घेणार। बिहार निकालावर राहुल गांधींचं ट्विट। बिहारमध्ये पंतप्रधान मोदींचा करिश्मा, एनडीएच्या 203 जागांनी भाजप सर्वात मोठा पक्ष, जेडीयू दुसऱ्या नंबरवर, तर महाआघाडीच्या 40 जागा 40च्या आत। वोट बँकेच्या हितासाठी घुसखोरांना संरक्षण देणाऱ्यांना योग्य उत्तर मिळेल, हा जनादेश विकसित बिहारच्या वचनबद्धतेसाठी। बिहारमधील निवडणुकीनंतर अमित शहांची विरोधकांवर टीका। राहुल गांधींच्या विषारी प्रचाराला जनतेचं उत्तर, काँग्रेसचा बिहारच्या इतिहासातील सर्वात कमी स्कोर, आत्मचिंतन करावं। मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसला खोचक सल्ला। बिहारच्या निवडणुकीत एनडीएने पूर्ण एकता दाखवत प्रचंड बहुमत मिळवलं, पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींसह इतर मित्रपक्षांचे आभार। नितीश कुमार यांचं ट्विट। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये लाडक्या बहिणी एनडीएच्या बाजूने, निवडणुकीआधी महिलांच्या बँक खात्यात 10,000 जमा केल्याचा फायदा। 10,000 में लोकतंत्र बिकता है, ये बिहार में दिखता है। बिहारमधील एनडीएच्या विजयानंतर संजय राऊत यांचं खोचक ट्विट। मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा असेल असं कुणी बोललेलं नाही, आमच्यात भांडणं लावू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये ऑपरेशन बिबट्या यशस्वी, डाट मारत बिबट्याला बेशुद्ध केलं। तब्बल 1.5 ते 2 तास वनविभागाकडून शोध मोहीम, मंत्री गिरीश महाजनांचाही होता सहभाग। शिल्पकार राम सुतारांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव, सुतारांची प्रकृती अस्वस्थ असल्याने सीएम आणि दोन्ही डीसीएमकडून दिल्लीतील निवासांनी पुरस्कार प्रदान। सुतारांना भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करणार। संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकरच्या लॅपटॉपमध्ये 1 TB-पेक्षा अधिक डेटा, मोबाईल आणि लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाईल्सची एटीएसकडून तपासणी। दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रचार प्रसार करून देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याचा आरोप।